नई मुंबई के नेरुल में आज मनसे ने महानगर पालिका के खिलाफ मोर्चा खोल दिया। नेरुल स्थित वार्ड कार्यालय पर मनसे ने सिटी मार्च निकालते हुए महानगर पालिका की अनदेखी के खिलाफ जमकर विरोध प्रदर्शन किया। इस आंदोलन में मनसे के नगर अध्यक्ष गजानन काले समेत कई पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद थे। नई मुंबई के नेरुल में आज नागरिकों की समस्याओं को लेकर मनसे ने महानगर पालिका कार्यालय पर जोरदार प्रदर्शन किया। मनसे कार्यकर्ताओं ने सिटी मार्च के जरिए नगर सेवकों की उदासीनता पर निशाना साधा। यह मार्च महानगर पालिका की लापरवाही और नागरिक सुविधाओं की अनदेखी को लेकर निकाला गया। इस आंदोलन में मनसे के नगर अध्यक्ष गजानन काले सहित कई पदाधिकारी और कार्यकर्ता शामिल हुए। कार्यकर्ताओं ने सीटी बजाकर नगर सेवकों के कान खोलने का प्रतीकात्मक संदेश दिया। वहीं अधिकारियों से नागरिकों की समस्याओं का जवाब भी मांगा गया। तुम्ही विभाग कार्यालयावर जात आहात, नेमक्या काय मागण्या आहेत? आम्ही गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर 8-10 दिवसाच्या अंतराने ज्या नागरी समस्या, जे नागरी प्रश्न आहे त्याच्यावर मोर्चे काढणं सुरू केलेलं आहे। मागच्या आठवड्यात हा मोर्चा बेलापूर विभाग अधिकारी यांच्यावर होता, त्यावेळी आम्ही ढोल वाजवले होते विभाग अधिकाऱ्यांचे। आता हा शिटी वाजवा मोर्चा या नेरुळ वॉर्ड ऑफिस अंतर्गत या नेरुळ विभाग अधिकाऱ्यांच्या इथे होणार आहे। सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांची समस्या असो, सेक्टर 2, 8, 10 असेल नेरुळ मधलं, आणि बऱ्याच ठिकाणी पाणी वेळेवर न येणं असेल, पाणी फक्त 2 तास येणं असेल, स्वतःचं धरण याची टिमकी राजकीय नेते वाजवतात। मात्र नवी मुंबईकरांना, नेरुळकरांना कुठल्याही पद्धतीचं 24 तास पाणी इथे उपलब्ध नाही। LIGच्या घरांना नोटिसा सुरू आहेत, 38% जास्त प्रॉपर्टी टॅक्स आकारू लागलेत, आणि कुठल्याही पद्धतीने LIGची घरं नियमित होणार नाही, तर त्याच्या आडून क्लस्टर आणण्याचं काम इथल्या राजकीय नेत्यांचं चालू आहे। याला विरोध म्हणून मग तो रस्त्याचा विषय असेल, रस्त्यांचं डांबरीकरण नीट न झाल्याचा विषय असेल, त्याचं कॉन्क्रिटीकरण नीट न झाल्याचा विषय असेल, या सगळ्या समस्यांवर आज हा शिटी वाजवा मोर्चा आम्ही नेरुळ विभाग अधिकाऱ्यांवर काढला।